पारंपरिक प्रस्थापित संकल्पनांना छेद देणारा सिद्धांत होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हानेमन यांनी 14 वर्षाच्या अथक संशोधनानंतर होमिओपॅथीची पहिली संहिता ऑर्गॅन ऑफ मेडिसिन याच्या पहिल्या आवृत्तीमध्ये मांडला आणि तो सिद्धांत होता थेअरी ऑफ व्हायटल फोर्स. व्हायटल म्हणजे जगण्यासाठी अत्यावश्यक आणि फोर्स म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती. म्हणजेच व्हायटल फोर्सचा अर्थ होतो जीवनावश्यक शक्ती, जीवनशक्ती, प्राणशक्ती. मित्रांनो, आता हे लक्षात घेणं अतिशय जरुरीचं आहे की हा व्हायटल फोर्स म्हणजेच जीवनशक्ती, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये कार्यशील असते आणि यावरच आपल्या शरीरातील सर्व क्रिया प्रक्रिया अवलंबून असतात. केसापासून नखापर्यंत आपल्या सर्व पेशी, आपले सर्व अवयव आणि शरीरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे कार्य हा व्हायटल फोर्स नियंत्रित करत असतो. हा व्हायटल फोर्स आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत कार्यशील आहे तोपर्यंत आपण जिवंत असतो आणि हा व्हायटल फोर्सचं कार्य बंद होतं, हा व्हायटल फोर्स निघून जातो तेव्हा आपलं शरीर मृत पावतं. आणि म्हणूनच माणसाचे संपूर्ण आरोग्य आणि आजार ही या व्हायटल फोर्सवरतीच अवलंबून असतात. हा व्हायटल फोर्स जेव्हा सुस्थितीत असतो, स्टेबल असतो, मजबूत असतो तेव्हा आपण निरोगी असतो आणि जेव्हा हा व्हायटल फोर्स विचलित होतो, असंतुलित होतो, कमकुवत होतो तेव्हा माणूस आजारी पडतो. आणि जेव्हा हा विचलित, असंतुलित, कमकुवत झालेला व्हायटल फोर्स पुन्हा आपल्या निरोगी अवस्थेत येतो, मजबूत होतो तेव्हा माणूस रोगमुक्त होतो, असं या सिद्धांतामध्ये डॉक्टर सॅम्युएल हानेमन यांनी सांगितलं. मग असा प्रश्न येतो की हा व्हायटल फोर्स विचलित, असंतुलित, कमकुवत का होतो? याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि आजाराच्या कारणाच्या अधिक जवळ जाण्यासाठी पुढील रील पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही प्रश्न आणि शंका असल्यास कॉमेंट करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा. धन्यवाद.